नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. म्हाडा भरती 2021, भूमी अभिलेख विभाग भरती 2021 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 या परीक्षांच्या तयारीसाठी आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती सिरीज सुरू आहे. मित्रांनो, आजचा आपला सामान्य ज्ञान या विषयावरचा अतिसंभाव्य प्रश्नाचा 12वा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित काही अतिसंभाव्य प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवितो. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वाढती. आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 या काळामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर हा वाढती प्रवृत्ती दर्शवितो. मित्रांनो, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजेच GDP असं म्हणतो. तर देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू तसेच सेवा आणि कमवलेले उत्पन्न हे GDPमध्ये मोजले जाते. GDPमुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, तसेच अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलनसुद्धा होते. मित्रांनो, GDP मोजण्यासाठी भारत 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आपल्या भारतामध्ये आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक GDP वृद्धी दर हा 9.7% एवढा नोंदवलेला आहे आणि हा जो GDP वृद्धी दर होता 9.7% हा 2006-07 या आर्थिक वर्षामध्ये नोंदविण्यात आलेला होता. 2019-20चा GDP हा 4.2% एवढा होता. प्रश्न क्रमांक 2 आहे, 2018-19 मध्ये सर्वाधिक GDP असलेलं राज्य कोणतं आहे? मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश. 2018-19 मध्ये सर्वाधिक GDP असलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश होय. उत्तर प्रदेशचा GDP हा 2018-19 मध्ये 14.8% होता. त्याखालोखाल तेलंगणा या राज्याचा GDP 14.4% इतका होता आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेलं जे राज्य आहे म्हणजे कर्नाटक, त्याचा GDP हा 13.8% होता. त्यासोबतच महाराष्ट्र हे 24व्या क्रमांकावर होतं, ज्याचा GDP हा 10.5% इतका होता. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज काढण्याची पद्धत नाही? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आयात निर्यात पद्धत ही जी आहे, म्हणजे हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी पर्याय क्रमांक 2 ही राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज काढण्याची पद्धत नाही. मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत, त्या म्हणजे उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. उत्पादन पद्धत म्हणजे काय, तर उत्पादन पद्धत ही जी आहे ही मालसाठा पद्धत म्हणून ओळखली जाते. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाते. अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्रात विभागणी केली जाते. उदाहरणार्थ शेती, यांत्रिक उत्पादन, वाहतूक, दळणवळण आणि इतर सेवा. उत्पन्न पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पादनाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. आणि तिसरं जे खर्च पद्धती आहे, या खर्च पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते. एका वर्षात सर्व व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीची खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय.
प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 एप्रिल ते 31 मार्च. मित्रांनो, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 1 एप्रिल ते 31 मार्च हे वर्ष त्या ठिकाणी मानले जाते. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारत सरकारद्वारा प्राध्यापक पी.सी. महालोनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1949. भारत सरकारद्वारा प्राध्यापक पी.सी. महालोनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली 1951 साली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन करण्यात आले. मित्रांनो, सरकारी पातळीवर राष्ट्रीय उत्पादन मोजणारी भारतीयांची ही पहिलीच समिती होती. याची स्थापना 4 ऑगस्ट 1949 रोजी करण्यात आली होती आणि याचे अध्यक्ष प्राध्यापक पी.सी. महालोनोबिस हे होते आणि याच्यामध्ये जे सदस्य होते ते होते D.R. गाडगीळ आणि V.K.R. व्ही राव. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मानवी साधनसंपत्ती विकास. शिक्षण हा प्रामुख्याने मानवी साधनसंपत्ती विकास या प्रकारचा विकासाचा निर्देशांक आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, 2010 पासून मानवी विकास निर्देशांकाची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशांकाचे डॅश डॅश अशी केली जाते. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भूमितीय मध्य. 2010 पासून मानवी विकास निर्देशांक ही व्याख्या प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशांकाचे भूमितीय मध्य अशी केली जाते. मानवी विकास निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्याला HDI असं आपण ॲब्रिवेट करतो, हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. HDI म्हणजे मानवी विकास निर्देशांक हा तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे 3 घटक वापरले जातात. इसवी सन 1990 साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्राची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते. महबूब उल हक यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक असे म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्राने पहिला मानव विकास निर्देशांक केव्हा जाहीर केला? या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2001. महाराष्ट्राने आपला पहिला मानव विकास निर्देशांक 2001 साली जाहीर केला. महाराष्ट्राचा जो पहिला मानव विकास निर्देशांक होता त्याचं मूल्य 0.666 इतके होते. सर्वाधिक मानव विकास निर्देशांक हा मुंबईचा होता, तर सर्वात कमी हा नंदुरबार जिल्ह्याचा होता. प्रश्न क्रमांक 9 आहे, भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महालोनोबिस प्रतिमान.
भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी पंचवार्षिक योजना ही प्राध्यापक P.C. महालनोबिस यांच्या प्रतिमानावर आधारित होती. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये कोणकोणती प्रतिमानं वापरलेली होती ती थोडक्यात पाहूया. पहिली पंचवार्षिक योजना ज्याचा कालावधी 1951 ते 56 हा होता, याच्यामध्ये हेरॉड डोमर हे प्रतिमान होतं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्याचा कालावधी 56 ते 61 हा होता, याच्यामध्ये P.C. महालनोबिस यांचं प्रतिमान होतं. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये परत महालनोबिस यांचं प्रतिमान होतं. याचा कालावधी 1961 ते 66 असा होता. त्यानंतर 1966 ते 1969 हा सुट्टीचा काळ म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये कुठलीही पंचवार्षिक योजना ही लागू करण्यात आली नव्हती. चौथी पंचवार्षिक योजना जी 1969 ते 74 अशी होती, याच्यामध्ये ॲलन मान व अशोक रुद्र यांनी तयार केलेले खुले सातत्य प्रतिमान होते. पाचवी पंचवार्षिक योजना जिचा कालावधी 1974 ते 1978 होता, याच्यामध्ये परत ॲलन मान व अशोक रुद्र हे प्रतिमान होतं. सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा 1980 ते 85 ज्या काळामध्ये ही लागू करण्यात आलेली होती, त्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा ॲलन मान व अशोक रुद्र यांचं प्रतिमान होतं. सातवी पंचवार्षिक योजना जी 1985 ते 90मध्ये लागू करण्यात आलेली होती, यामध्ये ब्रह्मानंद व वकील यांचे मजुरी वस्तू प्रतिमान होते. आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये राव मनमोहन प्रतिमान आणि जॉन मिलर मॉडेल अशा पद्धतीचं प्रतिमान होतं, जिचा कालावधी 1992 ते 97 होता. 9व्या-10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रतिमान वापरण्यात आलेलं नव्हतं. 11वी पंचवार्षिक योजना जिचा कालावधी 2007 ते 2012 होता, याच्यामध्ये पिवरा प्रतिमान हे वापरण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 10 आहे, शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे शेती क्षेत्राच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे म्हणजे शेती उत्पादन वाढ, रोजगार संधीमध्ये वाढ आणि ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे हे होते. मित्रांनो, आपण शेती क्षेत्राच्या आर्थिक नियोजनाची जी उद्दिष्ट आहेत ती आता या ठिकाणी थोडक्यात पाहूया. 3 उद्दिष्टे या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेली आहेत. त्या व्यतिरिक्त अजून कोणती कोणती उद्दिष्टे होती? तर शेती उत्पादनात वाढ करणे, ग्रामीण भागातील उत्पन्न विषमता कमी करणे, सर्व गावांना वीज उपलब्ध करून देणे, रोजगारात वाढ करणे, सिंचन क्षेत्राचे प्रमाण वाढवणे, अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे. प्रश्न क्रमांक 11 आहे, 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला. यामागचे मुख्य कारण म्हणजे डॅश डॅश. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शासनाकडून वेतनात मोठी वाढ केली होती, त्यामुळे 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला होता. मित्रांनो, 9व्या पंचवार्षिक योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002 हा होता. यामध्ये मुख्य भर दिला होता तो कृषी व ग्रामीण विकास यावर. या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य होतं सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ. यामध्ये कृषी क्षेत्राचा जो वृद्धी दर होता तो 2.44% इतका होता. उद्योग क्षेत्राचा 4.29% इतका होता आणि सेवा क्षेत्राचा जो सर्वाधिक होता तो म्हणजे 7.87% इतका होता. प्रश्न क्रमांक 12 आहे, 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना डॅश डॅश हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते.
मित्रांनो, नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि 12वी पंचवार्षिक योजना जिचा कालावधी 2012 ते 2017 होता, त्या वेळचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे होते. म्हणजे नियोजन आयोगाचे अध्यक्ष त्या काळी मग कोण असतील, तर अर्थातच डॉक्टर मनमोहन सिंग. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, 12व्या पंचवार्षिक योजनेविषयी या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2012 ते 2017 हा होता. यामध्ये नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे अर्थातच पंतप्रधान असतात. 1 जानेवारी 2015 पासून नियोजन आयोग हा बरखास्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्या जागी आता नीती आयोग आणण्यात आलेला आहे. आणि नीती आयोगाचे सुद्धा पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधानच असतात. प्रश्न क्रमांक 13 आहे, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने नियोजनातून प्रगती या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन बनले? या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सार्वजनिक क्षेत्र. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने नियोजनातून प्रगती या धोरणाचा स्वीकार केला आणि त्यासाठी सार्वजनिक क्षेत्र हे प्रबळ राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन बनले. मित्रांनो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली व त्यातूनच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व वृद्धीही झाली. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योग उभारणीवर भर देण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद उद्योग असतील किंवा औषधाच्या क्षेत्रातील उद्योग असतील किंवा संरक्षण सामग्रीच्या क्षेत्रातील उद्योग असतील, याची मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 14 आहे, गरिबी हटाव या घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली? मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6वी पंचवार्षिक योजना. गरिबी हटाव या घोषणेने 6व्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात करण्यात आली. 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 हा होता. यामध्ये दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर मुख्य भर देण्यात आलेला होता. याचं जे प्रतिमान होतं ते होतं ॲलन मान व अशोक रुद्र हे प्रतिमान होतं. या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 नवीन पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले. ते म्हणजे विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आणि समेल पोलाद प्रकल्प. मित्रांनो, याच पंचवार्षिक योजनेमध्ये 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया तर जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. या योजनेदरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 15 आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत डॅश डॅशला अग्रक्रम देण्यात आला. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पोलाद उद्योग. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद उद्योगावर भर किंवा पोलाद उद्योगाला अग्रक्रम देण्यात आला. मित्रांनो, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 हा होता. यामध्ये मुख्य भर जो देण्यात आलेला होता तो म्हणजे जड व मूलभूत उद्योग उभारणीवर. या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान होतं PC महालनोबिस. अपेक्षित वृद्धी दर हा या पंचवार्षिक योजनेमध्ये 4.5% इतका ठेवण्यात आलेला होता आणि मग साध्य वृद्धी दर हा त्या ठिकाणी तेवढाच झाला. म्हणजे प्रत्यक्ष वृद्धी दर हा सुद्धा
तेवढाच होता जेवढा अपेक्षित होता. या योजनेचे उपनाव नेहरू महालनोबिस योजना अशा पद्धतीने देण्यात आलेले होते. या पंचवार्षिक योजनेमध्ये जे प्रकल्प उभारणी करण्यात आले ते म्हणजे भिलाई पोलाद प्रकल्प जो 1959 साली उभारण्यात आला, रूरकेला पोलाद प्रकल्प जो 1959 साली उभारण्यात आला, दुर्गापूर पोलाद प्रकल्प हा 1962 साली उभारण्यात आला आणि भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड हा प्रकल्प भोपाळमध्ये उभारण्यात आला. त्यासोबतच 2 खत कारखाने नानागल आणि रूरकेला या ठिकाणी उभारणी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 16 आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते होते? या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्त्रिया आणि मुलींमधील ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेरीस 50% आणणे. 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट म्हणजे स्त्रिया आणि मुलींमधील ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेरीस 50% आणणे. 11व्या पंचवार्षिक योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 होता. या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य होतं वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे. या योजनेची उद्दिष्टे म्हणजे GDPच्या वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवण्यात आले होते. यामध्ये मुख्य भर हा सामाजिक सेवांवर देण्यात आलेला होता. आर्थिक वृद्धी दर संकल्पित जो होता तो होता 9%, तर साध्य झाला 7.9%. या योजनेची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे वेगवान वृद्धी ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगाराच्या संधीची निर्मिती होईल, आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता विशेषतः गरिबांसाठी, शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा विस्तार, पर्यावरणाची शाश्वता, लिंगविषयक असमानतेत घट आणि शासन प्रणालीमध्ये सुधारणा इत्यादी. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 एप्रिल 1951 रोजी. मित्रांनो, पहिल्या पंचवार्षिक योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. या योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 हा होता. यामध्ये मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर देण्यात आलेला होता. या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान हे हेरॉल्ड डोमरचे प्रतिमान होते. योजनेचे उपनाव होते पुनरुत्थान योजना. यामध्ये अपेक्षित वृद्धी दर हा 2.1% ठेवण्यात आलेला होता, तर साध्य वृद्धी दर हा सुमारे 3.6% इतका होता. म्हणजे अपेक्षित वृद्धी दरापेक्षा साध्य वृद्धी दर हा खूप जास्त होता. या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणत्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली? तर दामोदर खोरे विकास प्रकल्प जो झारखंड राज्यामध्ये आहे, झारखंड पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे, जो दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. दुसरा म्हणजे भाकरा नानगल प्रकल्प जो हिमाचल प्रदेश पंजाब या राज्यामध्ये आहे, जो सतलज नदीवरती उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर कोसी नदीवर कोसी प्रकल्प उभारण्यात आलेला आहे, जो बिहार राज्यामध्ये आहे. महानदीवर हिराकूड प्रकल्प उभारण्यात आला, जो ओरिसा राज्यामध्ये आहे. त्यासोबतच काही कारखान्यांची सुद्धा उभारणी करण्यात आली. ते म्हणजे सिंद्री येथील खत कारखाना जो झारखंड राज्यामध्ये आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमधील चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना, तामिळनाडूमधील पेरांबूर येथील रेल्वे डब्यांचा कारखाना, त्यासोबतच HMT कंपनीची स्थापना बेंगलोर या ठिकाणी करण्यात आली.
आणि पिंपरी पुणे या ठिकाणी हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 18 आहे, 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला होता? या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समताधिष्ठित न्यायासह विकास. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये समताधिष्ठित न्यायासह विकास या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आलेला होता. 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1997 ते मार्च 2000 हा होता. याचं घोषवाक्य होतं सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ. याची उद्दिष्टे होती कृषी व ग्रामीण विकास यांना अग्रक्रम, आर्थिक वाढीचा दर वार्षिक सरासरी 6.5% एवढा साध्य करणे, सर्वात मूलभूत किमान सेवा पुरविणे, शाश्वत विकास, स्त्री, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय इत्यादींचे सबलीकरण आणि लोकांचा सहभाग वाढू शकणाऱ्या संस्थांच्या विकासास चालना देणे. प्रश्न क्रमांक 19 आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी या काळामध्ये करण्यात आली. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1956 ते 1961 या काळामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. मित्रांनो, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची आपण माहिती या अगोदरच्या प्रश्नामध्ये घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, R.C. दत्त. R.C. दत्त हे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, 10 इयर्स पीपल्स प्लान या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, M.N. रॉय. 10 इयर्स पीपल्स प्लान या पुस्तकाचे लेखक M.N. रॉय हे आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहे, प्लान्ड इकॉनॉमी फॉर इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर M. विश्वेश्वरय्या हे प्लान्ड इकॉनॉमी फॉर इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 23 आहे, क्षेत्रीय नियोजनाची सुरुवात करणारा पहिला देश कोणता? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमेरिका. क्षेत्रीय नियोजनाची सुरुवात करणारा पहिला देश म्हणजे अमेरिका होय. प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणता भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही? तर या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्रामीण भागात शाळा हा ग्रामीण भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही. मित्रांनो, भारत निर्माण या योजनेची सुरुवात 16 डिसेंबर 2005 रोजी करण्यात आली. ग्रामीण पायाभूत संरचनेसाठी एक बिझनेस प्लॅन म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचे 6 पायाभूत क्षेत्र म्हणजे ग्रामीण पेयजल, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण दूरसंचार, ग्रामीण रस्ते, ग्रामीण विद्युतीकरण आणि ग्रामीण सिंचन होय. आजच्या भागातील शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे नरेगा NREGA डॅश डॅशमध्ये अधिनियमित झाला.
मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑक्टोबर 2005. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा ऑक्टोबर 2005मध्ये अधिनियमित झाला. मित्रांनो, 2005मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट हा लागू करण्यात आला. मित्रांनो, याचं 2009मध्ये नामकरण करण्यात आलं आणि ते नाव म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा या नावानं तो पुढे लागू करण्यात आला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण अर्थशास्त्र या विषयावरील काही अतिसंभाव्य प्रश्न हे स्पष्टीकरणासह पाहिले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.